मार्च माणिकवाड वासियांसह लाखो भक्तांसाठी दुःखाची बातमी घेऊन उगवली। कारण लाखो भक्तांचे श्रद्धास्थान यवतमाळ जिल्ह्यातील माणिकवाडा गावातील परमहंस संत नामदेव महाराज यांचे सकाळी 3 वाजता निधन झाल्याची वार्ता संपूर्ण परिसरात पसरली। मरना दे भगवान मुझे मरना दे, मरना दे, मरना दे, नहीं देख सकूं। परमहंस संत नामदेव महाराज अनंतात विलीन झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या भक्तांनी माणिकवाडा गावाकडे धाव घेतली। संपूर्ण गाव आज कसं उदास आणि भकास वाटत होतं। कारण परमहंसाच्या पावन स्पर्शानं पुनीत झालेलं हे गाव आज तेच परमहंस त्यांना शेवटचे सोडून जात होते। सकाळी 3 वाजता त्यांच्या निधनाची वार्ता संपूर्ण परिसरात पसरली। संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तांनी माणिकवाडा गावाकडे धाव घेतली आणि शेवटच्या निरोपाचा वेळ आला। कहता था आखिर गांधी घर अब जीवित होता। अंत्ययात्रा सुरू झाली। महाराजांना पालखीत बसवण्यात आलं आणि शेवटचं दर्शन घेणाऱ्यांसाठी अशी झुंबड उडाली। त्यावेळी मोठ्या संख्येनं त्यांचे भक्तगण माणिकवाडा या गावी येऊन पोहोचले होते। सकाळी 3 वाजता आलेल्या निधन वार्तेनं संपूर्ण गाव जागं झालं होतं। आठवणींची जळते बात, आठवणींची जळते बात, काय लिहिलं होत नशिबात कसा झाला तुझा रे। इकडे महाराजांची पालखी सुरू होती तर दुसरीकडे महाराजांची समाधी बांधल्या जात होती। असा हा परमहंस संत नामदेव महाराज यांच्या जाण्यानं अनेक भक्तांना एक धक्का बसला। महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील माणिकवाडा धनाचे पुरातन गाव फकीरजी महाराज आणि नामदेव महाराज यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेले हे गाव। गावात फकीरजी महाराजांची व नामदेव महाराजांची यात्रा हे जिल्ह्यात दरवर्षी चर्चेचा विषय असतो। येत्या 7 एप्रिलला महाराजांचा प्रकट दिन होता आणि त्यानिमित्त दिनांक 31 तारखेपासून त्या ठिकाणी भागवत आणि महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार होता। आणि अशातच महाराज दिनांक 30 मार्चला सकाळी ठीक 3 वाजता स्वर्गवासी झालेत। दिनांक 30 मार्च माणिकवाडा वासियांसाठी लाखो भक्तांसाठी दुःखाची बातमी घेऊन उगवला। कारण लाखो भक्तांचे श्रद्धास्थान यवतमाळ जिल्ह्यातील माणिकवाडा गावातील परमहंस संत नामदेव महाराज यांचे सकाळी 3 वाजता निधन झाले। ही वार्ता हवेसारखी संपूर्ण परिसरात पसरली आणि भक्तांनी एकच गर्दी माणिकवाडा ठिकाणी केली। संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला, त्यांना समाधिस्थ करण्यात आलं। आमचे नेर प्रतिनिधी किरण हरुमारे सोबत मी ओंकार ढबाले, डी न्यूज दारवासाठी।